नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा ते मोटणवाडी हा राज्यमार्ग असून या मार्गाने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. गेल्या वर्षी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी या मार्गाला लावण्यात आला होता. काही दिवसापासून मार्गाचं काम सुरू झालं असून साईडपट्टीची स्वच्छता, झाडांची तोडणी सध्या गतीने सुरू आहे. लवकरच खडीकरण व डांबरीकरण होऊन हा मार्ग सर्वांना लाभदायी ठरणार आहे. गेली अनेक वर्षे या मार्गाने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. अरुंद रस्ता व धोकादायक आडवी आलेली झाडं अनेकदा अपघातांना आमंत्रण देत होते. वर्षा पर्यटनासाठी गोवा व कर्नाटक राज्यातून चंदगडला अनेक पर्यटक येतात. अनेक वर्ष या मार्गाचं काम न झाल्यामुळे मार्गात खड्डे पडले होते. याशिवाय हा मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत अनेक अपघातही घडत होते. यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा करून माजी आमदार राजेश पाटील यांना या मार्गाच्या समस्या मांडल्या होत्या. जंगमहट्टी, पारगड, तिलारी या परिसरात वर्षा पर्यटनाला मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. पर्यटनाला चालना मिळायची असेल तर रस्ते चांगले पाहिजेत हे धोरण ठेवून या रस्त्याला प्राधान्य देण्यात आलं. 2 वर्षापूर्वी गारगोटी, तिलारी, कोदाळी या मार्गाचं रुंदीकरण झालंय. या मार्गानं मोपा विमानतळाला जाता येतं, त्यामुळे या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रस्त्याचं कामकाज सुरू झाल्यानं प्रवाशात समाधान व्यक्त होत आहे.